मधल्या काळामध्ये एक इलेक्ट्रॉनिक बॉन्ड नावाचा प्रकार आला होता। याच्या माध्यमातून काय जे काही पक्षाला फंडिंग भेटते आज ते फंडिंग हे त्याद्वारे स्वीकारले जायचे, कारण याची जे मोजमाप आहे किंवा नोंदणी ही आहे ही अधिकृत हे शासनाकडे बॉन्डद्वारे असायचे। यापूर्वी सुद्धा पार्टी फंड भेटायचे पार्टींना। बघा, जे आपल्या फेवरमधील ज्या पार्टी आहेत त्या पार्ट्यांना जे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्यांची ऑनर हे पार्टी फंड प्रोव्हाइड करतात। कारण बाबा तुम्हाला आमच्याकडनं निवडणुकीसाठी हे मदत म्हणून ते देत असतात। हे नेहमीच आहे आणि हे आतापर्यंत चाललेलं आहे। पार्टी फंड तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मग त्या पार्टी फंडाचा उपयोग हा त्या पक्षाच्या वाढीसाठी म्हणा किंवा त्या पक्षाच्या प्रचारासाठी हा प्रामुख्याने त्या ठिकाणी होत असतो। बघा, आपल्याला आज त्याच एका विषयावरती बोलायचं आहे। हा पार्टी फंड हा वेगळाच आहे मित्रांनो। त्यामध्ये 2-2 मर्सिडीज गाड्या, त्यानंतर 50 लाख, हे नेमकं प्रकरण काय आहे? नीलम गोरे जे बोलल्या तर ते 2 मर्सिडीजचं प्रकरण, 2 मर्सिडीज बरोबर पद, ते पद कोणतं आहे? त्यानंतर संजय राऊत म्हणतात अखिल भारतीय साहित्य महामंडळाला की ते 50 लाख रुपये घेऊन नीलम गोरे यांना तुम्ही त्यामध्ये बोलवलं त्या कार्यक्रमाला। आता नेमकं हे प्रकरण काय, नेमकं हे चाललंय काय राजकारणामध्ये, आपल्याला ह्याच विषयावरती आज भाष्य करायचे बोलायचे। तत्पूर्वी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात पण तुम्ही लाईक करायचं विसरून जातात, त्यामुळं व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि खाली तुम्ही छानसे कमेंट टाकायला विसरू नका। आता बघा, ह्याचं झालं असं की शिवसेना उद्धव ठाकरे गट अखिल महाराष्ट्रातील एक अखंड शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या डोक्यामध्ये शिरपीचा म्हणजे एक तुरा होता मानाचा शिवसेनेच्या नावाचा। पण हा पक्ष सुद्धा आता राहिला नाही, याला कुठेतरी जबाबदार उद्धव ठाकरे आहेत आपल्याला असं म्हणता येणार नाही। कारण उद्धव ठाकरे हा माणूस तितका वाईटही नाही, पण त्या माणसाला काही त्यांचेच लोक हे करण्यासाठी भाग पाडतात। म्हणजे एका नायकाचा कसा खलनायक या ठिकाणी केला गेला आहे याचं उदाहरण म्हटलं तर उदाहरण आपल्याला उद्धव ठाकरे यांचं घेता येईल। आता उद्धव ठाकरे साहेबाविषयी आपण बोलणं हे म्हणजे एका सूर्याला पंथी दाखवल्यासारखं होईल, ठीक आहे। आता मग ह्या सगळ्या गोष्टीवरती एक पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपले कार्यकर्ते, आपले नेते मंडळी जे आहेत त्या सर्वांना वेळ द्यावा लागतो मित्रांनो। आणि जर वेळ नाही दिला गेला तर आपली बायको आपल्यासोबत नांदू शकत नाही, ती बायको तिसऱ्याचाच हात धरून पळून जाते। जर वेळ नाही दिला तर हा वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ हा द्यावाच लागतो। पण मुख्यमंत्री म्हणून मामू म्हणजे उद्धव साहेब हे कार्यकर्त्यांना, पक्षांच्या नेत्यांना वेळ देत नव्हते। परिणामी त्यांचेच आमदार, त्यांचेच जवळचे सहाय्यक जे असतील यांना सुद्धा ते वेळ देत नव्हते। नेमकं ते वेळ द्यायची कुणाला हा एक इथं मोठा प्रश्न पडतो। आता या ठिकाणी ह्या वेळाच्याच घटकेवरून त्यांचेच सहकारी हे सुरत मार्गे वाया गुवाहाटीला गेले। काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ह्या तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्रानं अनुभवलं। आता याच वाटेवर गेलेल्या निलिमा गोरे यांनी, निलिमा गोरे म्हणजे एक चांगलं नाव आहे शिवसेनेमधील, एक मोठं नाव आहे, एक मोठ्या नेत्या आहेत, मोठ्या ताकदीच्या नेत्या ते ह्या राजकारणामधले आहेत, शिवसेनेच्या आहेत। आता यांनी एक काल अखिल भारतीय मराठी साहित्य जो पुरस्कार सोहळा होता किंवा तो जे कार्यक्रम होता त्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलंय, म्हणजे शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज घेऊन पद मिळतं। आता हे पद कुठलं मिळतं हा विषय वेगळा आहे, पण बघा लोकसभेला तुम्ही एक प्रकर्षाने गोष्ट पाहिली असेल, सांगली मतदारसंघामधून जे तिथं राजकारण झालं काँग्रेस आणि शिवसेनेचं, त्यातून शिवसेनेनं उमेदवार दिला आणि काँग्रेसनं बंडखोर उमेदवार दिला। त्यामध्येच हेलिकॉप्टरमधून बॅगा घेऊन गेल्याचं तुम्ही पाहिलं असेल काहीतरी, आणि त्यातही आरोप झाला होता की 100 कोटी घेऊन तिकीट दिलंय, ठीक आहे। म्हणजे तिकिटासाठी सुद्धा पैसे घेतात असं हे त्यांचेच नेते वारंवार शिवसेनेवरती, उद्धव ठाकरेवरती हे आरोप नेहमी करत आले। हे आपण स्वतः सांगत नाही, त्यांचेच काही काळाचे सहकारी असतील ते सांगतात
की ह्या गोष्टीमुळं हा पक्ष फुटलाय, ईडीमुळं सीबीआयमुळं फुटला नाही. आता यांचेच एक माजी प्रवक्ते किशोर तिवारी हे त्यांना पक्षातनं हाकलून दिलं. पण हे नेमकं झालं काय, कारण त्यांनी त्यावेळेस सांगितलं की मी जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न मनोहर जोशींनी 2013 मध्ये केला होता, तोच प्रयत्न मी हा केला की संघटन कौशल्य वाढवा, आणि ह्यांच्याकडं संघटन कौशल्य असेल, नेतृत्वाचा अभाव आहे, त्यामुळे ही अधोगती शिवसेनेची होत आहे. आता नेमक्या ह्या गोष्टी त्यांनी हे पण सांगितलं की जे अनिल परब असतील किंवा संजय राऊत असतील यांच्या मनावरती हा पक्ष चालत आहे आणि हे एक दुर्दैवी आहे, हे एक विनाशकाली विपरीत बुद्धी आहे ते सांगितलंय. पण यामध्ये निलिमा गोरे म्हणतात की ज्या गोष्टी झाल्यात शिवसेनेमध्ये आम्हाला वेळ नाही भेटला, जर आम्हालाच वेळ भेटत नसेल तर जनतेला कुठं ते वेळ देणार आहे. त्यांचा वेळ हा फेसबुक लाईव्ह मध्ये गेला, ठीक आहे. पण नेमकं ह्या सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा अनिल परब असतील, हे कुठेतरी यामध्ये उद्धव ठाकरेंचं माइंड डायव्हर्ट करण्याच्या पाठीमागं असतील किंवा त्यांचंच हे ऐकत असावेत. मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला पुरावे देऊ शकते की दोन तुम्ही मर्सिडीज घेऊन तुम्ही पदं दिलेत, ती पदं कुठली आहेत ती अद्याप काय माहिती नाही, पण ते मॅडम असं बोलल्या. त्यावरती संजय राऊतांनी एक पत्र लिहिलं अखिल भारतीय मराठी महामंडळाला की तुम्ही 50 लाख रुपये घेऊन तुम्ही यांना कार्यक्रमात बोलवलात गोऱ्यांना, असं लोक म्हणतायत. अरे काय लोक म्हणतायत, लावलं का टाइमपास, लावलं काय महाराष्ट्रामध्ये. पण नेमकं ह्या चालल्या गोष्टी. आणि त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ज्या व्यक्तीनं ज्यांच्या हातामधून शिवबंधन बांधून घेतले आपल्या हातामध्ये, निलिमा गोरे यांनी शिवबंधन बांधलं होतं सुषमा अक्का अंधारे यांना. बघा एवढी गोष्ट खरी आहे की कुणी बाहेर जावं अथवा न जाऊ, पण अक्का इथं कायमच्या प्रामाणिक असणार आहे. कारण अक्कानं अगोदरच चौकडले दरवाजे बंद केले होते, तरी सेनेचेही दरवाजे बंद केले होते, पण ते दरवाजे काही लोकांच्या माध्यमातून उघडले गेले आणि आज फायर ब्रँड नेते म्हणून ह्या सुषमा अक्काकडे बघलं जातं. कारण सुषमा अक्काचे बेताल वक्तव्य असतील, काही गोष्टी असतील, त्याचा अभ्यास असेल, पण तो अभ्यास नैतिक आहे का हा एक मुद्दा येतो. मग त्या अक्का म्हणतात आता मी पण एक शिवसेनेमध्ये आहे, माझ्याकडे फक्त एक गाडी आहे आणि एक गाडी असताना मी त्या गाडीचे हप्ते भरते. बघा तुम्ही ध्यान ठेवा मुद्दा म्हणलेला, मी हप्ते भरते. आणि ते परत बोलले की एवढं सोनं तुमच्याकडे कुठून आलं, म्हणजे बाया म्हणले की सोनं फिनं हे गोष्टी असं साड्या आहे वगैरे बोलतात. पण नेमकं या ठिकाणी एक मुद्दा बोलला होता, एक वाक्य सुषमा अंधारे बोलून गेल्या, ते वाक्य महत्त्वाचं आहे की माझ्याकडं फक्त एकच गाडी आहे, त्याचे मी हप्ते भरते. मग याचा आम्ही अर्थ असा लावायचा का, तुमच्याकडे एकच गाडी आहे, तुम्ही त्याचेच हप्ते भरतात, तर तुम्ही पक्षाला 2-2 मर्सिडीज कशा देचाल. कारण तुम्हाला लोकसभेत तिकीट भेटलं नाही, तुम्हाला विधानसभेत तिकीट भेटलं नाही, तुम्हाला तिकीटं कुठलीच भेटले नाहीत, तुमच्याकडे कुठलंही पद नाही. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा. कारण निलम गोरे म्हणल्या होत्या की 2 मर्सिडीजला पद भेटतात, तुमचीच गाडी तुम्ही हप्ते भरून तुम्ही फेडत आहात, तर तुम्ही 2-2 मर्सिडीज कशा देचाल, म्हणून तुम्हाला ते पद भेटलं नाही का, हा एक या ठिकाणी प्रश्न येतो. कारण स्वतःनी सांगून टाकले नेमकं प्रकरण काय, आणि त्यावरती यांचं वक्तव्य काय होतं. पण ते वक्तव्य त्याविषयी बोलून म्हणजे एक ज्ञान पाजळायचा प्रयत्न केला गेला, पण तो ज्ञान पाजळता ह्या दिव्याच्या खाली अंधार कधी पडला त्याला कळलंच नाही. दिव्याखाली नेहमी अंधार असतो, पण ह्यांचा दिवा पण काळोखातच आहे, त्याचा प्रकाशही काळाच पडतो. अशा गोष्टी आहेत. मग एकूणच यांच्याकडे 2-2 मर्सिडीज नसल्यामुळं, 2-2 गाड्या नसल्यामुळं गिफ्ट देण्यासाठी यांना कुठलंही आतापर्यंत पद मिळालं नाही आणि यांना कुठल्याही प्रकारचं बघा यांना निवडणुकीत तिकीट मिळालं नाही. हा एक इथं मुद्दा आपल्याला सांगावा असं वाटतो. आणि एक पुढला महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, तो मुद्दा म्हणजे की संजय राऊतांनी पावत्या मागितल्या. आता मला प्रश्न पडतो, आता मर्सिडीज गाड्या घेतल्या पावती भेटते का हो. मला आतापर्यंत वाटलं होतं की फक्त आरशी वगैरे भेटते, पण हे पावत्या गाड्यांच्या हे भेटतात. हे पहिल्या सुरूच साहेबांचं बोलणं ऐकून यावेळेस वाटलं असं की बाबा गाडीची पावती सुद्धा असेल का, सांगता येत नाही. आपल्याकडे गाड्या आहेत कुठल्या, वेगनर, एर्टिगा, आपण गाड्या वापरतो, आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत. आता यांचे गाड्या महागड्या, यांचे विचार महागडे, यांचे पक्ष महागडे, म्हणजे जे स्कीमा किंवा ज्या प्रक्रिया या गाड्यांना घेताना नसतात त्या प्रक्रिया ह्या मर्सिडीजला घेताना असाव्या. असो,
पण नेमकं एकूणच ह्या मर्सडीजच्या वादामध्ये, मर्सडीजच्या गाडींच्या गिफ्टच्या ह्या गोष्टीमध्ये सध्या राजकारण मात्र तापलंय. आणि याच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे जे लिहून देतात तेच बोलतात असं पण त्याच्यावरती आरोप हा नेहमी होत आलाय. पण त्यांच्या सोबतचे जे काही नेते आहेत, माजी प्रवक्ते असतील, माजी आमदार असतील किंवा कुठले जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, हे सर्व काही जे लोक आहेत हे सर्व नेते मंडळी आता नाक मुरडत आहेत आणि त्यांना कुठंतरी नेतृत्वाचा अभाव या ठिकाणी नक्कीच जाणवतोय आणि कुठंतरी ठाकरेंचा हात सोडून ते इकडं जात आहेत. त्याचा ठाकरेंना धक्का वाटतोय की आता माझं नाव हे धक्का पुरुष पडलंय, कारण धक्के मीही देतो आणि लोक मला हे धक्केच देतात. यातून मित्रांनो ह्याच गोष्टी समोर येतात. पण हे धक्के देणं हे तुमच्यामधला गुण आहे, पण तुम्हाला धक्के देतात यावरती तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. कारण तुम्हाला लोक धक्के का देत आहेत याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जे तुमच्यापासून जे लोक बाहेर आलेत ते लोक वारंवार सांगतात नेतृत्वाचा अभाव आहे, तुम्ही कार्यकर्त्यांना वेळ देत नाही, म्हणून तुमच्याकडनं नाराज होऊन लोक इकडे गेलेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा त्यांच्याच एका नेत्यानं सांगितलंय की आता शिवसेना ही हिंदुत्वापासून खूप दूर आली आहे आणि आता शिवसेनेचं काही असं वैयक्तिक अस्तित्व नाही, पण मी एकनिष्ठ राहणार आहे. पण एकनिष्ठ राहून त्यांना काय फायदा होणार आहे हे त्यांनाच माहिती आहे. पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून उद्धव ठाकरे यांच्या ज्या राजकीय त्यांना वारसा मिळाला होता, जो त्यांना राजकीय एक स्वाभिमानी असा शिवसेना पक्ष मिळाला होता, ह्या पक्षाचं बारसं नक्कीच जोशींनी ठाकरेंनी केलं होतं, बाळासाहेबांनी. पण त्यांचं जे दशक्रिया असते हे उद्धव ठाकरेंनी केली, ते पण काही लोकांच्या चुकीच्या आणि वाईट संगतीमुळे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.